नमस्कार, मैं हूं सीपी तिवारी। आप देख रहे हैं प्रिंस T24 मीडिया। आइए नजर डालते हैं आज के मुख्य समाचारों पर। आता आपले लाडके उमेदवार खासदार केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब आलेले आहेत। त्यांच्या शुभ हस्ते या आपल्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन होत आहे। सर्वांनी अध्यक्ष महिला आघाडी सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्या शुभ हस्ते आपल्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना विनम्र अभिवादन करून श्री कपिल पाटील साहेब भिवंडी लोकसभा चे युतीचे उमेदवार यांच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर बसलेले आमच्या युतीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी, आजच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मी माझं मनोगत अगदी थोडक्यात मांडतोय। एकच सांगतोय, मनसैनिक हा कामाला लागलेला आहे आणि त्याचं अपडेट आम्ही तसं मध्यवर्ती कार्यालयाला कळवत असतो। अजूनही सांगतो, जिथे जिथे प्रत्येक मनसैनिकाची आवश्यकता आहे आम्हाला हक्काने कॉल करा, आमचा मनसैनिक तिथे पोहोचेल। आणि करून भारतीय जनता पार्टीच्या महिला सेनेला त्यांचं अभिनंदन करतोय की त्यांनी आमच्या टीमला ज्या वेळेला आवाहन केलं, ती टीम ज्या वेळेला तिथे पोहोचली, मी सुद्धा सोबत होतो आणि ते काम करताना त्या टीममध्ये शिवसेना आणि आपल्या घटक पक्षाचे जेवढे पदाधिकारी आहेत ते सर्व एकत्र दिसले। ह्याचा मला खरोखर अभिमान वाटला आणि एकीचे बळ तिकडे आता आपल्याला विजयापासून कोणी रोखू शकत नाही हे चित्र समोर आहे। छोटासा मुद्दा उपस्थित करतोय, ज्या मुद्द्याला धरून भिवंडीची जनता वैतागलेली त्रासलेली आहे। मी बिनधास्तपणे बोलतोय आणि बोलत आलोय। ज्या वेळेला तोरणचा मुद्दा सर्वांना सतावत आहे, अशा वेळेला आपण सर्वजण मिळून त्या तोरणच्या विरोधामध्ये लढत आलेलो आहे, ज्याच्यामध्ये मला तडीपारी सुद्धा झालेली होती। आपण ह्याच्यानंतर लोकांच्या सोबत असाल अशी अपेक्षा करतोय। लोकांनी जे प्रश्न घेऊन गेलेले आहे, आपण नक्कीच त्या जनतेसोबत असाल अशी अपेक्षा करतोय आणि मी माझे 2 शब्द संपवतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र। इंद्रजी गायकवाड साहेब आले, त्यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे। हॅलो, सर्व युतीचे कार्यकर्ते, महिला असतील सर्व कार्यकर्ते जमा आहेत। मित्रांनो, आपण ज्या कामासाठी इथे जमलो आहोत सगळं माहीत आहे। येणाऱ्या 20 तारखेला चौधरी, नगरसेवक यशवंत टावरे, आनंद गद्रे, सुंदर नाईक, रवी पाटील यांचंही इथे स्वागत करतो। तसंच ममता परमाणी, निलेश 8 लाख लाभार्थी असू शकतात का वयांसकटचे? अरे वया मी 25 लाख दरवर्षी वाटतो। 25 लाख लाभार्थी झाले का? आज नाही वाटत। 2002 पासून तेव्हापासून 25 लाख नाही वाटत। आता मी 25 लाख वया वाटतो वर्षाला, खासदार झाल्यापासून 10 वर्ष। 10 वर्षात 25 लाख वया वाटले, किती झाले लाभार्थी? किती झाले? 2.5 कोटी झाले। 2.5 कोटी मतदार कुठून आणायचे आता भिवंडी लोकसभेत? अरे काही सांगतात। मी माझी नम्रतेची विनंती आहे, जनसेवा जरूर करा। मी करतो, माझे 2 ट्रस्ट आहेत, माझ्या ट्रस्टच्या माध्यमातून मी जनसेवा करत असतो। कोणाला औषधाला पैसे देतो, कोणाला हॉस्पिटल भरायला पैसे नसतात ते देतो, कोणाला
लग्न समारंभासाठी काय अडचण असेल तर ती देतो, कोणाला शिक्षणासाठी देतो. हे पैसे आपण मदत केल्यानंतर तर त्यांचे फोटो काढायचे आणि त्यांना असं फोटो दाखवायचं, लावायचे बॅनर, मी लाभार्थी म्हणून त्या माणसाची प्रतिष्ठा घालवण्याचं काम करताना आपल्याकडे म्हण आहे नेकी करो दर्या में डालो, आणि तोच उद्देश ठेवून आम्ही काम करतो. आमच्यावर हे संस्कार आहे, त्याला मदत केली तर दुसऱ्याला कळता कामा नये, अशा प्रकारची मदत करायची. हे असं थोडी आम्ही सार्वजनिक कामं सांगतो. सार्वजनिक ठिकाणी शहापूरच्या पाण्याची योजना 300 कोटीची सुरू आहे. तिचा पाया घातला सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि माझ्या मागणीच्या मुळे घातला. कुणबी सेनेचं जेव्हा महोत्सव होतं कुणबी समाजाचं, त्या समाजाच्या महोत्सवामध्ये मी मागणी केली होती शहापूरच्या पाण्यासाठी 300 कोटी रुपये 200 कोटीची योजना. त्या 200 कोटी तात्काळ त्या ठिकाणी देवेंद्रजींनी ती मंजूर केली होती. आम्हाला मंजूर करणार त्यांनी पाया घातला. त्याच्यावर कळत चढवण्याचं काम सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब त्याचं काम सुरू. आपल्याला बघायचं असेल तर जाऊन बघा. त्यांना काही दिसतच नाही, त्याला आपण करणार काय? डम्पिंग ग्राउंडचं काम आहे, महापालिकेचं काम आहे डम्पिंग ग्राउंड करणं. हे का माझं काम आहे का? माझी काय मदत लागली तर मी महापालिकेला मदत करतो. माझं कर्तव्य आहे, माझी जबाबदारी आहे आणि मी मदत करायला तयार आहे. पण काही कुठे नाटे आरोप करायचे हे उचित नाही. आता ज्याला लोकसभा समजली नाही असं जे माझ्या बाबतीत बोलतात त्यांना हे समजून सांगण्याची गरज आहे. मी आपल्या माध्यमातून त्यांना सांगतो की जनता पुन्हा एकदा आमची हॅट्रिक करणार आहे आणि हॅट्रिक झाल्यानंतर मी जाईन ट्युशन घ्यायला त्यांच्याकडे, जर त्यांना एवढी लोकसभा समजते तर ज्यांना काहीच कळत नाही ते लोकसभा. आता बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर जयंतीच्या दिवशी जे लोक श्रद्धांजली वाहतात, त्यांनी संविधान बनवलं, त्यांना काय व्हायला पाहिजे हे ज्यांना माहित नाही ते लोकसभा काय असते ते मला सांगा. आपल्याला जरी पटते काही लोक. सबसे पहले समाचारों को देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें और शेयर करें। तब तक के लिए मुझे दीजिए आज्ञा। धन्यवाद।